झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमधल्या दरी गावच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सध्या शाळेबाहेरच धडे गिरवावे लागतायत। कर्जाची परतफेड न झाल्यानं बँकेनं शाळेला सील ठोकलंय। बँक आणि शाळेच्या वादाची शिक्षा विद्यार्थ्यांना मिळतेय। नाशिकमधील दरी गावातील आनंद एज्युकेशन सोसायटीची ही शाळा। कर्ज फेडलं नाही म्हणून 10 दिवसापूर्वी शाळेला सील ठोकलं। हक्काची शाळा परत मिळावी म्हणून विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। कर्ज फेडण्यासाठी तयार आहोत पण नामको बँक सहकार्य करत नसल्याचा शाळा प्रशासनाचा आरोप आहे। संस्था आनंद एज्युकेशन सोसायटीने जे कर्ज घेतलेले आम्ही मर्चंट बँकेत होतो तर कर्ज भरायला संस्था तयार आहे। म्हणजे आजही गेलेलो होतो, त्याच्यामुळे 1-2 दिवसात ते फायनल होईल असं। 30 लाख भरलेलं आहे, पण त्यानंतरही जे त्यांच्या याच्याप्रमाणे थकलेलं आहे ते थकलेलं वसूल करण्यासाठी त्यांनी सील केलं होतं। वास्तविक 30 लाख भरल्यानंतर शाळा सील न करता समिटानं ते सोडवता आलं असतं। विद्यार्थ्याचं हित आणि समाजाचं हित याचा विचार करता 1998 साली शाळेनं नामको बँकेकडून 20 लाखाचं कर्ज घेतलं। त्याची परतफेड न झाल्यानंच दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानं सील ठोकण्याची कारवाई केल्याचं बँकेचं म्हणणं आहे। बँकेने कायम त्यांचे सहकार्याचीच भूमिका घेतलेली आहे। बँकेला वास्तविक कर्ज 98 ला घेतलेले, 2003 ला जे मुदत संपलेले आणि त्या कर्जात त्यांना वेळोवेळी नोटीस आणि समजून पैसे वसूल करण्याबाबत भरण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत, विनंती पण केलेली आहे। त्याही नंतर ऐकल्याने शिकवण्याच्या खाली त्याच्यावर कारवाई केलेली आहे। शाळेला सील असल्यानं विद्यार्थी व्यायामशाळेत तर कधी समाज मंदिरात शिक्षणाचे धडे गिरवतायत। शाळा प्रशासन, बँक, कोर्ट कचेऱ्या या सगळ्यांमध्ये नुकसान होतंय ते विद्यार्थ्यांचं। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।